डे 3 इन केरला आणि आम्ही कालच मुन्नारला पोचलो आणि आज आम्ही जाणार आहोत टी प्लांटेशन्स बघायला, टी फॅक्टरीमध्ये, इको पॉइंट आणि कुठे लेक ना. लेट्स गो. सो हे आहे ते टी प्लांटेशन आणि हे सगळे टाटाचे टी प्लांटेशन्स आहेत. इथे काही काम चाललं आहे आणि आता इथून आपण जाऊया टी फॅक्टरी, जिथे दाखवतील की चहापत्ती ती कशी बनवली जाते. सध्या ते आपल्याला दिसतंय की ते काय ते लीव्स तोडतायत. ओके, सो एकदम अरेंज केले ते व्यवस्थित. ओके, सो इथे सगळे टी प्लांटेशन झालेत आणि तिथे जे आहे ते न्यू प्लांट ग्रो करण्यासाठी ते तसं लावलेलं आहे. टीचेच न्यू प्लांट ग्रो करण्यासाठी. आणि हे सगळं जे मेंटेन करते ते टाटा कंपनीज मेंटेन करते. गव्हर्मेंट प्रॉपर्टी असते. पूर्ण माउंटेनस टी गार्डन आहे, दिसत असेल. एक सेकंड. हां, हे आहे. आता आम्ही आलो आहोत एर्विकुलम नॅशनल पार्कमध्ये. खाली तिकीट्स वगैरे बुक केल्यानंतर इथे थोडंसं असं चढावं आहे आणि मग इथे आपल्याला दिसतं परत प्लांटेशन. आणि इथे जाऊन काय काय बघायला भेटते बघू. इथमध्ये ते फ्लावर्स कसे. हां, कोणता फ्लावर आहे? ग्रीन नोवल चॉकलेट. सगळे सेमच आहेत ना की वेगवेगळे आहेत ना? हे आहेत वेगवेगळे प्लांट्स आहेत. तर इथून आपण जाऊया पुढे. हे काय कोळसाच आहे. ह्या बसमधून जायचं आहे वाटतं. वाईल्ड लाईफ डिव्हिजन. अच्छा, म्हणजे ह्या बसने आपल्याला वाईल्ड लाईफ दाखवतील. इथूनच जाऊया, शॉर्टकट. आता ही बस स्टार्ट झाली आहे आणि आत्ता फायनली इथे थोडा चांगला व्ह्यू आला आहे. नाही, हे सगळे आहेत टी प्लांटेशन्स. आलो आहे आपण इथे. आता कॉफीचा वास बघा केवढा येतोय. आता इथून कुठे जायचंय? वर ना. स्टोरी ऑफ द पार्क. स्टोरी ऑफ द पार्क ओपन्ड बाय श्री सुरेंद्रनाथ. चल आता आपण हिस्ट्री वाचूया. नाही, हा नव्हता, ब्लॅकमध्ये होता ना. वेगवेगळे टाईप्सचे बटरफ्लाईज. तो नाही, नाही कदाचित तो असेल, पण हे बघ तोच असेल. चला आता जाऊया बाहेर. तर बाहेर आला लगेच इथे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत. इथे कसलं तरी खूपच सुंदर सुगंध येतो. नॅशनल पार्क मुन्नार. किती छान वास येते. कसलं आहे असं वाटतंय बाहेर येतोय. हे सगळे तशाच टाईपचे खेळ जे सावंतवाडीला भेटतात. ओके, सो हे ब्रेसलेट. इथे आपण तर काय घेतलं नाही. 97 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. बघ ना. वेलकम टू एर्विकुलम नॅशनल पार्क. नॅशनल पार्कचे रूल्स. त्या तिकडच्या आजी बोलल्या की वर बकरी आहेत. आता बकरी बघायला आपल्याला एवढा वर चढायला लागेल. आपण पण वर जाऊन असा आवाज काढूया.
आपण वर गेलोच नाही. आता आपण जाऊया आपल्या बसमध्ये बसून परत दुसरीकडे. हे बकऱ्या बघायलाच एवढं मोठं नॅशनल पार्क उघडलंय का? एक्झिट स्को. तर बघूया दुसरं काय स्पॉट आहे का, नाही तर मग दुसऱ्या पॉईंटला जाऊ. आम्ही आलो आहोत एरविकुलम नॅशनल पार्कच्या बाहेर. तिथे आतमध्ये बघण्यासारखं तर काय नव्हतं, तर मग आता दुसऱ्या कोणत्यातरी पॉईंटला जाऊया. कसं वाटलं छकू तुला आतमध्ये? चांगलं होतं. बकऱ्यांना बघायला एवढं वर कशाला जायचं? तिथे खाली त्यांचे पुतळे पण होते, त्यांना बघितलं. सो आता आम्ही निघालो आहोत टी प्लांटेशन नाही, टी फॅक्टरी बघायला आलो आहोत. तिथे टी फॅक्टरीमध्ये हे बघा, टी म्युझियम ट्रायबल सॉरी इथे वर आहे टी प्लांटेशन्स. तर आधी आपण तिकीट घेऊन मग आज जाऊया. वाव, म्हणजे हे घडा आहे. ते काय इथे लिहिलंय आता मी वाचलं. मेजरिंग द शॅडो ऑफ द. आपल्या घरी आमच्या गावातले आपले आजोबा आहे ना, आईच्या आई अशी करायचे आणि सांगायचं टायमिंग एक्झॅक्ट रानामध्ये. आता तर सणच नाही, मग शॅडो दिसायचा प्रश्नच येत नाही. हे का रांजण इंजिन ऑफ रेल्वे. हे त्याचंच इंजिन. हे काय वाईल्ड बेअर, सांबार डिअर, हरिण. ओ निलगिरी थार. हेच तर होतं तिकडे वर. हे तिथे सायलेन्स प्लीज. न्यू रोड्स ओल्ड माउंटेन्स इंग्लिश. अजून चालू नाही झालं ना. ते बघ 28 स्टार्ट झालेली आहे. तिथे काय दाखवलं एक तर काय कळलं तर नाही. हे काय आहे? एक सेकंड. बाबा एवढा हे टेलिफोन सिस्टीम, एवढी मोठी टेलिफोन आहे. पप्पा But biting in the not in an empty stomach after breakfast. Before breakfast, drink a good bacteria inside, it kills the good bacteria. The people bite the green tea only manually by hand. The black tea is also bread to scissor cutting all together. The first process will be dry in ulcer. It goes withering. Then it will be coming down. Then black tea process. Still black tea for daily use on the side. आता इथे शॉपिंग वगैरे झाली करून, म्हणजे इथे चहा वगैरे घेतला, चहा पावडर. टी प्रोसेस फॅक्टरी. आपण टी प्लांटेशन एक्सप्लोर करायला, म्हणजे जवळ पाऊस पडतोय. हे आहे ते
हे हलतंय नाही ते स्वतः हात छकू. हे बघ पाऊस पडतोय. इकडून जाऊया आपण एका रेस्टॉरंट मध्ये लंच. पाऊस येतोय तरी बरं जास्त जोरात नाही आला. बरं झालं नाही तर तिथे तास घालवला असतं फोटो काढायला. मुन्नार मध्ये आता एवढा पाऊस पडतोय आणि आम्ही इथे लंच साठी थांबलोय. सो आता आम्ही आलो आहोत इको पॉइंट वर. इकडे खाली जायचंय पायऱ्या उतरून. तिथे इको होतं, बोटिंग वगैरे पण आहे. लुक ॲट दिस. काय करायचं, बोटिंग करायची का? हा करूया ना. 10 रुपीज इंटरेस्ट. पेडल बोटिंग 100 आहे वाटतं. स्टील कॅमेरा प्रोफेशनल कॅमेरा 600. नको आहे. पेडल बोटिंग आहे आपलंच आपल्याला करायला लागेल. एक सगळ्यांनी एकत्र ओढा. एकत्र नको इथे. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय. तो मोठा आला असेल ना. काय स्पीकर लावला तिकडे. Hello.